आम्ही घर तोडले सर तुमच्या मुंबईतल्या चेंबूर परिसरातले आपण सध्याची लाईव्ह दृश्य पाहतो। या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः पाहणीसाठी दाखल झालेले आहेत। मुंबईच्या चेंबूर परिसरामध्ये एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आणि या भीषण आगीमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। महत्त्वाचं म्हणजे मृत सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळते। या घटनेसंदर्भात पाहणी करण्यासाठी, माहिती जाणून घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता चेंबूरमध्ये पोहोचलेत। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं कळतंय आणि मृतांमध्ये एका 7 वर्षीय मुलगी आणि 10 वर्षीय मुलाचा सुद्धा समावेश आहे। दरम्यान आता या संदर्भात नेमकी काय मदत जाहीर केली जाते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः पाहणी करतायत। या संदर्भातली काय अधिकची माहिती आता समोर येते ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना चेंबूर परिसरामध्ये घडलेली आहे। एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे आणि या भीषण आगीमध्ये 7 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय। सिद्धार्थ नगर है ना? हाँ सिद्धार्थ गुप्ता परिवार है ना? गुप्ता परिवार सिद्धार्थ नगर मधील साहेब नाही झाले 9 जखमी आहे 9 जखमी हाँ मुंडन टोटल हाँ अरे झाले बोल ना एक जे होते आपल्याला आता आपण शरीराला भेटले आणि एक हॉस्पिटलला आहे आणि 7 सिद्धार्थ नगर मधले गुप्ता परिवार जे आहे, या गुप्ता परिवारावर आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये आग लागून 7 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि 2 लोक जखमी झालेली आहेत। त्या परिवार जे आहे खेदीलाल गुप्ता म्हणून आहेत, त्यांना मी भेटलोय आणि झालेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी होईल आणि योग्य तो निर्णय होईल। परंतु तोपर्यंत या परिवाराला प्रत्येक महिन्याला 5 लाख रुपये शासनाच्या वतीने मदत दिली जाईल आणि जखमी जे आहेत त्यांचा उपचार शासनाच्या माध्यमातून केला जाईल। आणि या बाबतीमध्ये जे काही इतर जे काही विषय आहेत त्या बाबतीत देखील एका बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल। परंतु पुन्हा ही अशा प्रकारची दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी जे काही काळजी घ्यायची आहे ती प्रशासन घेईल आणि आता तात्काळ या परिवाराला प्रत्येकी महिन्याला 5 लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। पुन्हा एकदा सांगतो की जे जखमी आहेत त्यांचा उपचार जो आहे तो सरकारच्या वतीने केला जाईल आणि त्याचबरोबर पूर्ण घटनेची उच्च स्तरीय चौकशी केली जाएगी। सर इंटर बताइए, जो घटना हुआ है इस बारे में आप लोग की तरफ से क्या कुछ कहा है, क्या कुछ सहायता दिया जा रहा है? बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है। ये गुप्ता परिवार है, उसमें 7 लोगों की मौत हुई है, 2 लोग घायल है। शासन की ओर से उनको 5 लाख रुपए की प्रत्येक जो मृतक है उसको परिवार को दिया जाएगा। 2 लोगों को जो घायल है उनका भी इलाज शासन करेगा। इसकी उच्च स्तरीय चौकसी होगी, इंक्वायरी होगी और दोबारा ऐसी दुर्घटना ना हो। अभी राहुल शिवाजी ने कहा है कि ये इसकी पूरी जांच होनी चाहिए और निश्चित रूप से इसमें जो आगे भी ऐसी दुर्घटना ना हो इसके बारे में एक बैठक ली जाएगी और लोगों को
पूरी शासन की ओर से मदद दी जाएगी. मुंबईच्या दाटीवाटीच्या असलेल्या अशा झोपडपट्ट्यांमध्ये बऱ्याचदा असं होतं की अग्निशामक दलाची गाडी किंवा अँब्युलन्स पोहोचण्यासाठी वेळ लागतो आणि त्याच्यामुळे जी नाही, म्हणून याच्यामध्ये काहीतरी SRAचा पण जो प्रकल्पाचा विषय आहे तोही SRAचा प्रकल्प अडकले आहे आणि त्या बाबतीमध्ये देखील सरकार सरकार पूर्णपणे त्या बाबतीत लक्ष घालेल आणि अशा प्रकारच्या ज्या रखडलेले जे काही झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आहे, जसं आपण रमाबाई आंबेडकर नगराचा विकास जो रखडला होता तो देखील आता सरकारने सुरू केलेला आहे. त्यामुळे रखडलेल्या ज्या योजना आहेत त्याला चालना देण्याचं काम होईलच, परंतु अशा दुर्दैवी घटना होऊ नये म्हणून देखील शासन पूर्णपणे दखल घेईल. सर, इसके पहले भी ऐसी घटनाएं हो गई है, अभी कल शिवडी में हुआ है, फिर आज यहाँ पर आग लग गया नहीं, है. आज अभी जो हुआ है उसके बारे में तो जांच होगी, लेकिन अभी उनको शासन की ओर से तो तत्काल मदद करनी चाहिए. वो तो हर मृतक को 5 लाख रुपए देने का निर्णय लिया है. जो घायल है उसका भी इलाज सरकार करेगी. दोबारा ऐसी दुर्घटना ना हो इसके लिए जांच होगी और उसमें जो भी प्रिकॉशंस सेफ्टी मेजर्स लेने हैं वो ले जाएंगे. इसमें SRA का भी कुछ प्रकल्प है, उसमें कुछ दिक्कतें हैं, उसको भी दूर किया जाएगा. ठीक है हो मॅडम.